80 वर्षाच्या वडिलांना दिल्लीतील रुग्णालयात पाहायला आलेले विवेक अग्रवाल कुटुंबाला नाश्त्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि काळानं घाला घातला। आगीच्या रौद्र अवतारानं विवेक अग्रवाल यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं। आक्रोश व्यक्त करायला सुद्धा आता कुटुंबात कुणी शिल्लक राहिलं नाहीये। दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगर मधील एका हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली। 21 जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला। यातीलच एक कुटुंब होतं गुरुग्राम मध्ये राहणाऱ्या विवेक अग्रवाल यांचं। गुरुग्रामच्या सेक्टर 46 मध्ये राहणारे 45 वर्षीय सीए असलेले विवेक अग्रवाल। विवेकचे 80 वर्षाचे वडील राधेश्याम यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दिल्लीतील प्रसिद्ध अशा मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य जवळच्याच एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होते। बुधवारी वडिलांना भेटायला आलेल्या कुटुंबातील सदस्यांना विवेक नाश्त्यासाठी हॉटेल मध्ये घेऊन गेले। हे हॉटेल होतं फ्लोरिश स्टे बी हॉटेल, जिथे आगीच्या लोटांनी 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला। काही क्षणात हॉटेलमधून आगीचे लोट बाहेर येतील आणि आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल याची विवेक यांना जराशीही कल्पना नसावी। हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत विवेक यांच्या कुटुंबातील 8ही सदस्यांचा मृत्यू झाला। विवेकचे सासरे प्रेम बन्सल यांनी या घटनेची माहिती दिली। मृतांमध्ये विवेक, त्यांची पत्नी तर्जनी अग्रवाल, मोठी मुलगी जिविशा, लहान मुलगी आणि अन्य सदस्यांचा समावेश आहे। विवेकची मोठी मुलगी जिविशा हिचा सुद्धा अपघातात मृत्यू झाला। इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असलेली जिविशा बँगलोरहून दिल्लीला आली होती। गुरुवारी तिचा पेपर होता। विवेकच्या कुटुंबात शोक व्यक्त करायला सुद्धा कोणी राहिलं नाही। दिल्लीतील या आगीनं अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त केलं। विवेकच्या शेजारी नेमके या घटनेवर काय म्हणाले तेही ऐका। बहुत दुखद हादसा है। विवेक जी हमारे पड़ोसी हैं। विवेक अग्रवाल जी बहुत ही अच्छे आदमी हैं थे। अभी उसकी घरवाली भी बहुत अच्छी थी, उसकी मिसेज थी वो, उसकी माता भी, 2 बच्चे थे उनके फादर भी यहीं हमारे पार्क में हमारे साथ घूमते थे। अभी वो कई दिन से हॉस्पिटल में एडमिट थे, तो उनसे मिलने के लिए वो गए हुए थे। तो ये बताया जा रहा है भाई वहाँ ये वैसे ऐसे हादसा हो गया। दरम्यान रेस्टॉरंटच्या शेफनं दिलेल्या माहितीनुसार सकाळी कमर्शियल इलेक्ट्रिक शेगडी चालू करत असताना अचानक मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि आगीच्या ज्वाळा भडकल्या। आग आधी पहिल्या मजल्यावर लागली। इमारतीमध्ये खेळती हवा राहण्यासाठी पुरेशा खिडक्या नसल्यामुळे फक्त 10 ते 15 मिनिटात जळालेला विषारी धूर वरच्या सर्व मजल्यांवर आणि पायऱ्यांच्या मार्गावर पसरला। यामुळे बहुतांश लोकांना बाहेर पडण्याचा रस्ताच सापडला नाही। प्रत्यक्षदर्शीनं नेमकं काय सांगितलं तेही ऐका। मैं करीब यहाँ से 9:30 बजे करीब जा रहा था। 9 बजे तो यहाँ पे आग लग रही थी बहुत तेज। उस टाइम पे मैं और मेरे दोस्त जा रहे थे स्कूटी से। उस टाइम पे पूरी आग लग रही थी और हमने यहाँ पे रोक के देखा ना, तो वहाँ से बिल्डिंग से लोग कूद रहे थे। करीब 4-5 लोगों को हमने कूदते हुए देखा था, और शीशा तोड़ के वो भी। एक गिरा था तो एक का पैर टूट गया था। वहाँ पे फिर बहुत सारी फायर ब्रिगेड आने लग गई और यहाँ पे पूरा रोड सब ब्लॉक हो गया था। भीड़ लगी, यहाँ से गाड़ियां जा रही थी क्योंकि, तो सारी गाड़ी वाड़ी सब हटा रहे थे। तो हम भी यहाँ से जा ही रहे थे, तो फिर यहाँ से सीधा निकले थे उस टाइम पे। और बहुत सारे लोग तो कूद के नीचे से फिर गए थे। करीब 6-7 लोग हमारे सामने कूदे थे। दरम्यान अग्निशामक दलाच्या 17 गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। 40हून अधिक लोकांना शिड्यांच्या सहाय्यानं वाचवण्यात आलं। 21 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। आग लागलेलं हॉटेल दिल्लीतील प्रसिद्ध मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अगदी जवळ आहे। त्यामुळे अनेक परदेशी नागरिक गंभीर आजारांच्या उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये येतात आणि जवळच्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला राहतात किंवा खाण्यासाठी जातात। दिल्ली पोलीस आणि अग्निशमक दलाच्या प्राथमिक तपासात हॉटेल प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय। या इमारतीला केवळ 6 खोल्या चालवण्याची परवानगी होती, परंतु मालकानं अंतर्गत बदल करून तिथं तब्बल 24 खोल्या तयार केल्याचं समजतंय। अग्निशमक दलाचं प्रमाणपत्र सुद्धा हॉटेलकडे नव्हतं। दरम्यान या सगळ्या घटनेचा तपास पोलीस करतात। 21 जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झालाय। त्यामुळे आता देशभरातून शोक व्यक्त केला जातोय।